500 वर्षापूर्वीची एक तप सेवा सुमिरन नावाची विद्या आहे. शांतपणे ऐकावं. तप सेवा विद्या आहे आणि ती आपण इतकं म्हणतो राम वनवासात तिथे रामाने वनवास घेतला. त्यांनी काय केलं, आहारावर संशोधन केलं आणि मग ती विद्या पुढे शंकरजींनी 2000 वर्षानंतर सतीला सांगायचा प्रयत्न केला. त्यांची बायको सती, तिला ती विद्या अर्धी शिकवली. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की सती तिच्या त्या वडिलाच्या घरी यज्ञ होता आणि शंकरजीचा अपमान केला. मग त्या सतीला काही आवडलं नाही, तिने यज्ञात उडी मारली. ही गोष्ट तू कुठेतरी ऐकली असेल. मग ते यज्ञात ते जळून गेले, तो यज्ञ अपयश झाला. मग काय झालं, त्याच्या पुढच्या जन्मात पार्वती त्यांची पत्नी होऊन आली आणि शंकरजींनी पार्वतीला ही गोष्ट नीलकंठ पर्वतावर सांगितली. आणि नीलकंठ पर्वतावर सांगितलं तर समजा पार्वतीने खूप वर्ष तपश्चर्या केली आणि मग शंकरजीला बोलली की ही एवढी महान विद्या ही मानव जातीला कल्याणासाठी द्या. त्यानंतर मग शंकरजी बोलले ठीक आहे. तर 1574 साली आपल्या हाथरस अयोध्येजवळ गोस्वामी तुलसीदास नावाचे एक गुरुजी होते. त्यांनी काय केलं, रामचरित्र मानस हा ग्रंथ लिहिला आणि शेवटच्या श्लोकात ते लिहितात की हे जनता जनार्दन हो, मी हा ग्रंथ लिहिला असा गैरसमज करू नका. हा शंकरजींनी लिहून घेतला. त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी, दृष्टांत, कथा आहे. आणि तो ग्रंथ 1924 पर्यंत सुप्त होता. कितीपर्यंत? 1924 साली काय झालं, एक हट्टाकट्टा ब्राह्मण मुलगा बद्रीनारायण, तो गंगा किनारी प्रयागराजला त्या संगमावर भरपूर योगासनं कर आणि अतिशय नास्तिक. तर असं तो नास्तिक आणि योगासना करताना त्याची आतमधली नस फाटली. यांच्या तो गुरुजी बोलले, आता बद्रीनारायण तू 15 दिवसात तुझ्या आतमध्ये रक्त घेऊन तू मरशील. तो बोलला, गुरुजी तरी मी काही देवाला मानणार नाही, पण या ब्रह्मांडात जर काही शक्ती असली आणि जर मी वाचलो तर माझं उरलेलं आयुष्य मी समाजासाठी दान करेन. आणि खरंच 2 महिने झाले तो मेला नाही. तुला वाटलं सर काहीतरी ब्रह्मांडात अज्ञात शक्ती आहे. मग त्यांनी काय केलं, आता काय करावं. तर त्या गंगा किनारी त्यांना एक साधू भेटला. तो साधू म्हणे, ठीक आहे बा, मी तुला रामचरित्र मानस शिकवतो. तर त्याला 6 महिने ते रामचरित्र मानस शिकवतो आणि शेवटच्या दिवशी काय दीक्षा दिली असेल, आशीर्वाद दिले असेल, पाया पडला असेल, तीर्थ काय केलं असेल काहीतरी. दुसऱ्या दिवशी जेव्हा हा बद्रीप्रसाद त्रिपाठी त्या गंगा किनारी आला, तो साधू काय, मग हा या दुकानदाराला विचार, त्या दुकानदाराला विचार, त्याला विचार. तो लोक म्हणत की नाही, तू एकटाच होता. तो ना, अहो मी 6 महिने होतो, त्या गुरुजीने मला शिकवलं आणि तुम्ही म्हणता की मी एकटाच होतो. नाही म्हणे, आम्हाला काय सुचतो, पण तो एकटाच होता. मग त्याला ते पटलं की तो शिकवणारा मनुष्य शंकरजी होता. आणि मग त्यांनी काय केलं, 1924 ते 1944 पर्यंत या विद्येचा अभ्यास केला. बघ आता मुली, पुढची गोष्ट मी सांगतो ना, ही खूप कठीण आहे. आणि आज फक्त काय झालं, योग चांगले आहे की तुमचं सर्वांचं मन शांत आहे, तुम्ही सर्व म्हणजे स्थिर चित्त. आता मी अचानक आलो, मी फोन करून आलो असतो ना, वडे काढा, भजे काढा, हे करा, ते करा, देव जेवायचे थांबा. तर मग अशा रीतीनं तो जो मुलगा आहे तर त्यांनी 20 वर्ष या विद्येचा अभ्यास केला. 1944 पासून निर्माण झाला. त्याला काय झालं, हृदयनाथ योगीजी नावाचे गुरुजी भेटले. त्यांनी पुढे विद्या 2001 पर्यंत चालवली. पुढे त्यांना अखिलेशजी महाराज म्हणजे मोठा गव्हर्नमेंटचा ऑफिसर, तो या विद्येनं प्रभावित झाला आणि खरा चमत्कार घडला तो 1966 साली की जेव्हा, आता तुझे मिस्टर डॉक्टर आहेत तर ते पुढे मग मोठे मोठे झाल्यावर ते डीन बनतात, कॉलेजचे लेक्चरर वगैरे डीन. तर लखनौच्या मेडिकल कॉलेजचा डीन S.S. श्रीवास्तव, त्यांनी पाहिलं की सर मी आश्रमात सांगतो की हा माणूस 15 दिवसात मरणार, हे बाई 1 महिन्यात मरणार, हिच्या किडन्या फेल आहे, हिला कॅन्सर आहे. तर हे लोक जेव्हा या बद्रीनारायण त्रिपाठीच्या आश्रमात जातात, हे सगळे जिवंत कसे होतात, धडधाकट कसे होतात, निरोगी कसे होतात. तर तो डॉक्टर ते अभ्यास करायला गेला तिथं. बघ, आणि म्हण आहे, देव पाहायला गेलो देव होऊन आलो. जोही पहिल्यांदा हे विद्या शिकतो ना, तो तिरस्कारच करतो, हे शक्यच नाही, हे खोटं आहे, हे थापा आहे.
पण जेव्हा तो विद्येत मुरतो तो म्हणतो अरे बापरे एवढी महान विद्या. तर आपण काय करू, या विद्येच्या पुढे जाण्यापूर्वी महत्वाचे 5 तत्व जे आहेत ते माहीत करून घेऊ. काय पाहिजे काय. तर आता आपण माहीत करून घेऊ की हे 5च तत्व आहेत ज्याच्यावर 100 वर्षापासून संशोधन चालू आहे. किती वर्षापासून? ते 5 तत्व काय आहेत? या जगातला कुठल्याही जातीचा, धर्माचा, कुठल्याही देशाचा माणूस असो, तो निरोगी कायासाठी धडपडतो. सर्वांची धाव कशी असते? निरोगी कायासाठी. मग तो निरोगी काय करतो? 5 गोष्टीमध्ये शोधतो. पण तो भ्रमित होतो की 5 गोष्टीत नाही, ते सर्व अंतरात्म्यात आहे. आणि ह्या कोणत्या 5 गोष्टी आहेत? तर पहिली गोष्ट, त्याला असं वाटते की आपण शक्तिवान झालो पाहिजे. आणि मग तो काय करतो? शक्ती कशात शोधतो? भोजनमध्ये. आणि मग जो खा की गणपतीसारखा न करावं. म्हणजे आता भोजनमध्ये शक्ती नाही. पहिलं त्यांचं तत्व काय आहे? भोजनमध्ये शक्ती नाही. याचा अर्थ हा नाही की तू 20 वर्ष उपाशी राहा. एका मर्यादित भोजनमध्ये शक्ती आहे. अति भोजन हे रोगाचं निमंत्रण आहे. आणि याचं बेस्ट उदाहरण कोण आहे? नरेंद्र मोदी. 11 दिवस ते पाण्यावर असतात. किंवा ह्या पण 9 दिवस नवरात्रीमध्ये लिंबू पाणी सरबतवर असतील कदाचित. तर मी सुद्धा जेव्हा ते पहिले मी दिवसात 10 वेळा खायचो. पण ती विद्या 3 वर्षांहून शिकायला लागलो तर कमीत कमी त्या वाड्यात बंद होऊन, म्हणजे सर्व ते मेरठला त्याचा आश्रम असतो तिथे मग आपल्याकडून 9 दिवस उपास करून घेतात. तर मी सुद्धा खरोखर दुपारी 1 ग्लास लिंबू पाणी सरबत, रात्री 1 ग्लास लिंबू पाणी, त्याच्यावर मी सुद्धा आता उपास करणं शिकलो. किंवा कालच माझ्या मनासारखी गोष्ट घडली परवा. तर काल दिवसभर मी सकाळपासून रात्रीपर्यंत निर्जल केलं. म्हणजे ट्रेनमध्ये मी बसलो, सकाळी 1 कप चहा पिलो फक्त, रात्री संध्याकाळी 7 वाजता चहा, दिवसात पाणी नाही, काही नाही. तर ते वेगळं शास्त्र आहे. तर मुद्दा काय आहे की भोजनमध्ये शक्ती नाही, मर्यादित. दुसरं काय होतं आपल्याला भ्रम की दवाईमध्ये स्वास्थ्य आहे. आता डॉक्टरच असल्यामुळे हे काय म्हणतात, दवाईमध्ये स्वास्थ्य नाही. अर्थात माझा उद्या पाय तुटला तर मला इंजेक्शन सलाईन टाके आलेच, हे टेम्पररी झालं. पण जन्मबद्दल ते म्हणतील की तुम्ही गोळ्या घेत राहतात, ते स्वास्थ्य नाही. सांगण्याचा आशय काय? आणि म्हणून या विद्येला जे लोक जातात नियमितपणे करतात तर त्या लोकांच्या डायबिटीज, ब्लड प्रेशर, कॅन्सर, थायरॉइड सर्व गोळ्या बंद होतात. आणि एक म्हण आहे की हाताच्या कंगणाला आरसा कशाला. समजा तुझ्या गावी 5-25 डायबिटीजचे लोक आहेत, कॅन्सरचे लोक आहेत, टायफॉइडचे लोक आहेत, थायरॉइडचे लोक आहेत. तू त्यांचे मोबाईल नंबर ते मला पाठवून त्यांना सांगा किंवा आता इथं पुण्याला 8 तारखेला शिबिर आहे आणि माझ्याकडे असे त्याचे पुरावे आहेत. तर काही नाही म्हणा, एक 8-10 हजार रुपये मानसिक खर्च येतात, 3000 रुपये तिथं याचा खर्च आहे. कशाचा? 6 दिवस आपल्याला शिकवतात, दिवसातून 5 वेळा खाऊ घालतात. आणि आपण जर त्यांना म्हटलं आम्ही वडवणार खूप गरीब आहोत तर बाबा झोपा आमच्या हॉलमध्ये. हॉल रात्री रिकामत असतो, आमचं काही म्हणणं नाही. पण आपण म्हटलं नाही आम्हाला झोपायला लॉज पाहिजे, तर तो 700-800 रुपये रोज प्रमाणे तो 4-5 हजार खर्च वाटतो. पण आज आपण एक MRI जरी काढायला गेलो आपलं 10-12 हजार, टेस्ट करायला 10 हजार लागतात. तर ते नाही हवं. औषधीमध्ये म्हणजे आरोग्य नाही. तिसरं तत्व काय आहे की पैशामध्ये सुख नाही. बघा, तर तुमच्या घरात पहिलं पैसा नव्हता, पण सुख, समृद्धी, आनंद भरपूर. पैसा आला की त्याचा अनर्थ पण येतो. म्हणजे ही ईश्वरी माया आहे. अर्थात पैशामुळे आपण सुखाच्या वस्तू घेऊ शकतो. पैशामुळे आपण काही विजय करून पायी जायची गरज नाही, कारण रात्री ट्रेन आपण जातो. तर पैशामध्ये सुख नाही. आता ज्याचा अर्थ हा नाही की आपण बिन पैशालाच जीवन जगत राहू. आपल्याला आवश्यक तो पैसा लागतो. पुढचा मुद्दा की पुस्तकात ज्ञान नाही. अजून त्याला फारच झालं म्हणजे किती थापा मारावा माणसाला. हे पूर्वी PhD झाली, हे झाली, हे MD झाली, ते झाली. पुस्तकात काय इन्फॉर्मेशन आहे, पुस्तकात काय असते माहिती असते. आता समजा उद्या डेप्युटी कलेक्टर झाले असं
या गावात इतके गाव, तितके दुष्काळ, इतके लोक, तितके आजारी, तितके, हिला काय झालं इन्फॉर्मेशन आहे. अक्कल अशी नाही तर अक्कलचा प्रश्न वेगळाच. आता हा भाग कुठं तर आपली द्रौपदी मुर्मू मॅडम ही राष्ट्रपती झाली आणि पहिल्या वर्षी तो हा आला संविधान दिवस आणि सारे पोलीस अधिकारी जेलची संख्या वाढवायची, प्रचंड कैदी झाले. म्हणजे द्रौपदी मुर्मू मॅडम ही कशी ज्ञानी, तिनं काय म्हटलं किंवा ज्या लोकांना 5वी शिक्षा व्हायला पाहिजे ते लोक आज 15-20 वर्ष झाले. आज गरिबी इतकी भयानक आहे की ते स्वतःच सांगते की माझ्या संथाळ जातीमध्ये समजा 200 रुपयाची जामीन घ्यायची तर ते घरातले लोक म्हणतात 200 रुपये कुठून आणा, तू जेलमध्ये तो किती वर्ष राहतो, 20-30 वर्ष. म्हणजे तिच्या अंतराज्ञात काय ज्ञान आहे हा लक्षात आला काय मुद्दा. तर म्हणून त्यांनी काय सांगितलं की पुस्तकात माहिती आहे, पुस्तकात ज्ञान. आणि 5वा मुद्दा काय आहे की भ्रम काय होतो की बायको मुलगा हे यांच्यात प्रेम आहे. प्रेम जरूर आहे, ते कर्तव्य आहे. लक्षात आलं काय. आता समजा खांडेकरचे 3-4 भावंड असले, 10 एकर यांचा साथ बंद पडला, खरे मग ते वावर कोण घेते, ते कोण घेते, ते घर कोण घेते. म्हणजे ही जगराहाटी आहे. म्हणून त्यांनी काय म्हटलं की पैशात म्हणजे नातेवाईकांमध्ये कर्तव्य प्रेम नाही. तर हे आणि याची या 5 प्रिन्सिपलवर 100 वर्षाला ते लोक संशोधन करतात. म्हणजे त्याच्यातले बद्रीनारायण त्रिपाठी गेले, अखिलेशजी महाराज गेले, तर फक्त डॉक्टर गोपाळ शास्त्री आहे. जर तुझे आणि डॉक्टरांचे योग आले तर पुढच्या आठवड्यात 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट शिबिर आळंदीला. तुम्ही डॉक्टरांना म्हटलं की डॉक्टर सर 1 दिवस जरी हे लोक यांना कसं दर्शन पुरेसं आहे, जीवनाची माहिती